नमस्कार. मंगला पटवर्धन. आज ना मी एक लेख वाचून दाखवते तुम्हाला. काल आवरताना मी तुम्हाला म्हटलं ना, मला एक सवय होती त्यावेळी की चांगले चांगले दिसेल ते पेपरमध्ये वाचायलाही तसे वेळ मिळाला तरी कुठेतरी उपयोगी येईल मला वाटायचं, कारण मी कार्यक्रम पण करत असे म्हणून. मग ते कट करायचं आणि फाईलमध्ये टाकायचं. त्या फाईलपैकी हे एक काही वर्षांपूर्वीचं लिखाण. तर म्हटलं वाचून दाखवते. आत्ताच दासनवमी परवा झाली, तर म्हटलं समर्थांचा हे शब्द आपण जरूर ऐका. लिखाण आहे सुनील चिंचोलकर यांचं. परनिंदा, अपनिंदा आणि साधुनिंदा. अध्यात्मात विधी आणि निषेध याला फार महत्त्व आहे. विधीमध्ये सदाचाराचा आग्रह असतो, तर निषेधामध्ये दुराचाराचा त्याग अभिप्रेत असतो. सर्वच संतांनी निषेधामध्ये परद्रव्य, परदारा आणि परनिंदा या 3 गोष्टी टाळायला सांगितल्या. माणसाला एक वेळ विधीनुसार आचरण जमलं नाही ना, जमत नाही तर चालेल, पण त्याने निषेधात्मक गोष्टी टाळाव्यात. आचार्य अत्रे म्हणतात, सभ्य स्त्री पुरुषो, त्यांचा तो असा असायचा. या जगात आपल्या जवळचा मित्र आपल्या पश्चात आपल्याबद्दल काय बोलतो हे प्रत्येकाला कळलं तर या जगात मैत्री नावाची गोष्टच शिल्लक राहणार नाही. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे किती सत्य आहे, अगदी खरं आहे. परनिंदेचा हा रोग जो आहे ना, तो जगभर पसरलेला आहे. तो नाहीसा व्हावा म्हणून समर्थांनी परनिंदा आणि निंदक या विषयावर लिहिलं आणि याचा निषेध केला. काही अलीकडे कीर्तनकार म्हणा, प्रवचनकार म्हणा, स्त्री जातीची निंदा करतात. तर समर्थ म्हणाले, त्यांनी समर्थाने अक्षरशः त्यांना धारेवर धरले. ते म्हणतात, बहुताळ दिसांच्या वयोवृद्ध मुला जनी बायकोच्या गुणे जन्म तुला, तये जननीच्या कुळा निंदितोसी, वृथा पुष्ट तू मानवा माझी गोगी. अरे, ज्या आईने तुला वाढवलं तिच्या कुळाची निंदा करतोयस. खूप त्याच्यावर त्यांनी आणखी पण लिहिलेली आहेत. स्त्रियांसारखे सेवा पुरुषाला कधीही जमणार नाही. आणि म्हणून सर्व हॉस्पिटल्समधनं नर्स, आया, सिस्टर्स सर्व बहुतांशी स्त्रिया नियुक्त करतात. कारण लहान मुलांना वाढवणं हे दुष्कर कर्म केवळ स्त्रीच करू शकते. असं असताना स्त्री जातीबद्दलची कृतज्ञता सोडून स्त्रियांना नावं ठेवणं, याला समर्थ लाथा जाडणाऱ्या गाढवाची उपमा द्यायची. समर्थांनी ना परनिंदेवर आपनिंदा हा तोडगा सांगितला.
भल्याने जनी आप निंदा करावी, भल्याने जनी आप निंदा करावी, नको रे नको व्यर्थ निंदा परावी, नको रे नको व्यर्थ निंदा पराई. तुकाराम महाराज देखील तेच म्हणतात. का सया वर्णू इतरांचे दोष, का सया वर्णू इतरांचे दोष, माझे पायी वाण काय आहे, माझे ठाई वाण काय आहे. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही दोष असतात, पण सगळे दोष झाकायचे आणि इतरांची नसलेले दोष सांगायचे. हा मानवी स्वभाव आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला बाहेर कुणामध्ये दोष दिसतील तेव्हा त्याचं मूळ तुमच्या स्वभावातच आहे. समजा अजून तुम्हाला जगातले दोष दिसतात, त्याचे वाईट वाटू द्या. एखाद्याच्या स्वभावातील दोषांमध्ये आपल्यात प्रामाणिकपणा वाईट वाटत असेल तर आपण त्याला तसं तोंडावं आणि प्रेमाने सांगावं. पण जो उपस्थित नाही त्याच्या दोषांची चर्चा करशील, वेळ काढवणं, याच्यात आपण काय साधतो. समर्थांच्या मध्ये परनिंदा हे पाप आहेच, पण साधू निंदा हे महापाप. जनी निंदिता सुटला कोण आहे, जनी सर्वदा सर्व निंदून राय. जयावर्णिता सीणली वेदवाणी, जने निंदिता राम कोदंड पाणी. गारुंच आकाशात उडत असली ना तरी तिचे लक्ष हे जमिनीवरील सडलेल्या जनावरांकडे असतं. त्याप्रमाणे काही मंडळी उगाचच समाजहित राष्ट्रहित असं आवाडून साधू संतांना नावं ठेवतात. परंतु समर्थांच्या मते मध्यान्नी सूर्यावर थुकल्यावर आपलाच चेहरा खराब होतो. तरी या विकारी माणसांची आपल्या इथे भरपूर संख्या आहे. वस्तुतः संत कधीही कुणाला नावं ठेवत नाही. उलट ते इतर संतांच्या तुलनेने आपण कसे तुच्छ आहोत याचंच वर्णन करतात. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो, समर्थ म्हणतात. प्रल्हाद आणि नारदाच्या तुलनेने समर्थ स्वतःला म्हणतात. तर संत तुकाराम त्यांची तुलना ज्ञानेश्वराशी करताना मज पामरासी काय थोरपण, पायीची वाण पायी बरी, असं म्हणून नम्रता धारण करतात. असा संतांची निंदा करून काय मिळणार. किती खरं आहे नाही का.